फसवणूक म्हणजे काय हे बघूया. फसवणूक म्हणजे खोट्या आश्वासनांद्वारे चुकीची माहिती देऊन किंवा एखाद्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान करणे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BNSच्या कलम 318 म्हणजेच फसवणूक संबंधित माहिती जाणून घेणार आहोत. हे कलम कधी लागू होतं, त्याची शिक्षा काय, उदाहरणं आणि FIRची प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी कलम 318 हे समजून घेऊया. BNS कलम 318 हे फसवणुकीशी संबंधित मुख्य कलम आहे. जर एखाद्या व्यक्तीने सुरुवातीपासूनच फसवणुकीच्या उद्देशाने, हेतूने खोटी माहिती, बनावट आश्वासने किंवा चुकीचे प्रतिनिधित्व करून दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे, मालमत्ता किंवा कोणताही आर्थिक फायदा मिळवला, तर अशा परिस्थितीत BNS कलम 318 अंतर्गत गुन्हा दाखल होतो. या कलमाचा उद्देश नागरिकांना आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण देणे हा आहे. आता फसवणुकीसाठी आवश्यक घटक बघूया. BNS कलम 318 लागू होण्यासाठी खालील घटक सिद्ध होणे आवश्यक आहे. सगळ्यात आधी फसवणुकीचा हेतू म्हणजे डिसऑनेस्ट इंटेन्शन. आरोपीचा हेतू व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच फसवणुकीचा असला पाहिजे. त्यानंतर खोटं प्रतिनिधित्व म्हणजे फॉल्स रिप्रेझेंटेशन. बनावट कागदपत्र, खोटी माहिती, चुकीची आश्वासनं किंवा अस्तित्वात नसलेली गोष्ट खरी म्हणून दाखवणे. आर्थिक नुकसान किंवा अन्यायकारक फायदा. या खोट्या प्रतिनिधित्वामुळे समोरच्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान किंवा आरोपीला अनुचित फायदा झालेला असावा. हे तिन्ही घटक असतील तरच 318 नुसार त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. पण मित्रांनो, प्रत्येक खोटं बोलणं हे कलम 318 अंतर्गत येत नाही. हे खूप महत्वाचं आहे. फक्त करार न पाळणं किंवा नंतर मत बदलणं म्हणजे लगेच फसवणूक झाली असं ठरत नाही. याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने प्रामाणिक हेतूने करार केला, पण त्याची परिस्थिती बदलली, त्यामुळे तो करार पाळू शकला नाही, तर ते सिव्हिल डिस्प्यूटमध्ये ठरू शकतं. हे गुन्हा होत नाही. सुरुवातीचा हेतू फसवणुकीचा होता हे कोर्ट पाहू शकतं. आता BNS कलम 318 संबंधित काही प्रत्यक्ष फसवणुकीची उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 1. एक व्यक्ती सांगतो की त्याच्याकडे मुंबईत फ्लॅट आहे. तो वेगळाच फ्लॅट दाखवून तो विकण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेतो. नंतर समजते की तो फ्लॅटच नाही, तो त्याच्या मालकीचा नाही किंवा बनावट डॉक्युमेंट त्या खरेदीदाराला देतो. ही स्पष्ट फसवणूक आहे आणि त्यावर कलम 318 लागू शकते. त्यानंतर आता उदाहरण 2 बघूया. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला नोकरी लावण्याच्या आमिषाने बनावट अपॉइंटमेंट लेटर देऊन पैसे उकळतो, जाणीवपूर्वक खोटी माहिती देतो आणि त्याचे आर्थिक नुकसान करतो. या प्रकरणावर कलम 318 अंतर्गत कारवाई होऊ शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर 318 कलम लागते, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये अनेक वेळा इतर कलमेही लागू शकतात. जसे की BNSचे 316 हे कलम, ज्यामध्ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट दिलेला आहे. त्यानंतर फॉर्जरी संबंधी जे BNS मध्ये वेगवेगळे कलम आहेत ते सुद्धा लागू शकतात. आणि फॉर्जरी संबंधित कलम हे कधी लागतात, जेव्हा बनावट कागदपत्रे असतील, तेव्हा अशा प्रकरणामुळे पोलीस प्रत्येक प्रकरणानुसार ही कलमे लावतात. त्यानंतर आता जाणून घेऊया BNS कलम 318 अंतर्गत शिक्षा किती होते. BNS कलम 318 हा एक गंभीर गुन्हा आहे. यात कमाल शिक्षा 7 वर्षापर्यंत आहे. तसेच यामध्ये दंड सुद्धा लागू शकतो. यामध्ये फसवणुकीची रक्कम, लोकांची संख्या आणि गुन्ह्याची तीव्रता पाहून कोर्ट शिक्षा ठरवते. तर मित्रांनो, अनेकांना असं वाटतं की फसवणुकीचा गुन्हा हा जामीनपात्र आहे. पण मित्रांनो, फसवणुकीचा गुन्हा हा अजामीनपात्र आहे. कलम 318 हा नॉन बेलेबल ऑफेन्स असून याचा असा अर्थ होतो की पोलीस तुम्हाला अटक करू शकतात. तसेच तुम्हाला जामीन हा राईट नसतो, तर जामीन हे कोर्टाच्या म्हणण्यानुसार डिपेंड असतं, म्हणजे त्यांचा डिस्क्रिशनरी राईट असतो. मित्रांनो, कोर्ट या संबंधी ट्रायल करताना किंवा बेलवर निकाल देताना पुरावे पाहते, तसेच फसवणुकीचा परिणाम पाहते, तसेच आरोपीचा पूर्व इतिहास, तसेच आरोपी हा
मित्रांनो, ही होती BNS कलम 318 अंतर्गत फसवणुकीसंबंधी माहिती. याबद्दल आपणास काही माहिती हवी असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लॉट ऑफ मराठी. धन्यवाद.